हॅलो गाईज, बॅक टू द चॅनल। आज माझ्या दादाचा बर्थडे आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे सापुताराला आलो आहे। आज राईड्स करून आम्ही खूप मजा करणार आहे। हाय, चला आमच्या सोबत तुम्हाला पण घेऊन जातो। लेट्स गो। बघू शकता मित्रांनो, हे आदिवासी म्युझियम आपण इथे बघणार आहोत। वेगवेगळ्या आदिवासी चालीरीती आणि संस्कृती सापुतारा बघू शकता। इकडे मछलीघर आहे, तिकडे पण जाणार आहे आपण मछलीघर। मित्रांनो, सापुतारा हे नाशिकपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर असं थंड हवेचे ठिकाण आहे। गुजरातच्या सुंदर राज्यातील डांग जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवर स्थित असून सापुतारा येथे अद्भुत धबधबे, थंड हवामान, बर्फाच्छादित पर्वत, भव्य बागा, निसर्गरम्य सौंदर्य आणि जगातील विविध भागातील पर्यटकांना भुरळ पाडणारे आकर्षण म्हणजे सापुतारा। मित्रांनो, आदिवासी वाद्य संबळ आणि इकडे पावरी, आदिवासी शाल, ढोलकी वगैरे आहे। पावरी आणि माठ अशा प्रकारचे हे आदिवासी संस्कृती जपणारं म्युझियम इथे आहे। मित्रांनो, डांग जिल्हा म्हटलं की आदिवासी बहुल भाग आणि त्यामुळेच या ठिकाणी आदिवासी वस्तू संग्रहालय जतन केले आहे। या संग्रहालयात लाकूड व धातूपासून बनवलेली वस्तू, भांडी, शेतीची साधने, शिकारीची साधने आणि घरगुती वस्तू यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूचा समावेश आहे। या व्यतिरिक्त संग्रहालयात घरे, संस्कृती, उत्सव आणि आदिवासींच्या परंपरेचे वर्णन करणाऱ्या वस्तू आहेत। त्यात देवतांच्या मूर्ती, दागदागिने, कला, हस्तकला, पारंपरिक कपडे आणि मुखवटे आहेत। ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या उत्सवात घातले जाणारे 54 मुखवटे संग्रहालयात पाहावयास मिळतात। माडिया, कोला, कोरकू आणि वारली आदिवासींनी वापरलेली शस्त्रे, वाद्ये, झोपड्याही येथे जतन केले आहेत। मित्रांनो, आपण आलो सापुतारा आणि मछलीघर। प्रत्येकी 10 रुपये तिकीट आणि अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। चला आपण मछलीघरकडे जाऊया।
मिस्टेक आहे रे. फायनली आम्ही टेबल पॉईंट आले सापुतारा आणि इथं लहान लहान राईड्स आहेत ते बघा, बाईक नक्ससाठी आणि सायकल राईड आहे. सायकल राईड किती आहे? 100 रुपये तिकीट आहे आणि दोघं जण राईड करू शकता ना. बघू शकता अतिशय सुंदर धुकं आणि गर्दी बघू शकता. सापुतारा आखो का तारा सापुतारा देखो. बघू शकता मित्रांनो, सनसेट पॉईंट सापुतारा, ज्याला गांधी शिखर देखील म्हटले जाते. मावळत्या सूर्याचे अप्रतिम असे दृश्य आपण आपल्या डोळ्यात साठवतो. उन्हाळ्यात भेटण्यासाठी सापुताऱ्याच्या लोकप्रिय ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे. सापुताऱ्याच्या टेबल पॉईंटला आलो आहे आणि धुकं गेल्यामुळं बरंचसं असं क्लिअर दिसतंय. पाठीमागे बघू शकता. आणि हा टेबल पॉईंट आहे. इथे हॉटेल आहेत, राईड्स आहेत, भरपूर राईड्स केल्या आम्ही. नाही ना, खूप मजा आली का? अरे वा, छान. आयुष तुला? मला खूप मजा आली आणि त्या बोटवर तर खूप छान वातावरण झालं बघा, निसर्गरम्य.
सापुतारा. समोर बघू शकता लेक गार्डन, ज्याला लेक व्ह्यू गार्डन म्हणूनही ओळखले जाते. हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांचे सुस्थितीत असलेले गार्डन आहे. हे सापुताऱ्याच्या मुख्य पर्यटन आकर्षणापैकी एक आहे. अखोकातारा, सापुतारा आणि गुजरातमधील एकमेव थंड हवेचे ठिकाण. चला आपण व्ह्यू पॉईंटला या. आज रविवार नसल्यामुळे गर्दी कमी आहे आणि धुकं होतं, परंतु आता अतिशय छान नजारा दृश्य तुम्ही या आपल्या व्हिडिओद्वारे बघू शकता. बोटिंग बंद आहे मित्रांनो, बोटिंग बंद आहे. पावसाचं वातावरण, बोटिंग आणि लिफ्ट इकडे आहे बाजूला, लिफ्ट पण बंद आहे. बाकी आदिवासी म्युझियम बघितलं आणि मच्छाला बघितलं. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही जर सापुतारा फॅमिली ट्रिप प्लॅन करत असाल तर रस्त्यामध्ये तुम्हाला सप्तशृंगी गड, हातगड किल्ला, तसेच सापुताऱ्यातील ॲक्वेरियम, इको पॉईंट, कलाकारांचे खेडे, मध संकलन केंद्र, गिरा धबधबा, बोट क्लब, म्युझियम, रोपवे, सनराईज पॉईंट, सनसेट पॉईंट ही ठिकाणं बघू शकता. आणि सापुताऱ्याचा
ट्रिपचा आनंद घेऊ शकता. सबकी आंखों का तारा सापुतारा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.